ते 3 दिवसातल्या राज्यातील अत्याचाराच्या घटना आपण पाहूयात। पुण्यातील एका महाविद्यालयात विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार। अमरावतीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना सुद्धा मागच्या 2 ते 3 दिवसात घडली। चंद्रपुरात गुंगीचं औषध देऊन शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना मागच्या 2 दिवसात समोर आली। हिंगोलीत एका विवाहितेवर मित्राकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला। पुण्याच्या इंदापूरमध्ये गतिमंद मुलीवर बलात्काराची घटना सुद्धा घडली। पुण्यातील शिक्रापूरमध्ये 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराची घटना मागच्या 2 ते 3 दिवसात समोर आली। तर बीडमध्ये वसतिगृहात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना सुद्धा घडली। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेत। बालाजी, खरं तर राज्यभरातच या घटना ज्या आहेत त्या काही थांबण्याचं नाव घेत नाहीत आणि त्यामुळे महाराष्ट्र की भयराष्ट्र अशा प्रकारचा सवाल हा उपस्थित होतोय। नक्कीच पुण्यामध्ये जर आज सकाळची जी घटना आहे त्या घटनेने 2 घटना समोर आलेल्या आहेत आणि दोन्ही घटना अल्पवयीन पीडितेच्या आहेत। त्यामुळे पुण्यातल्या पालकांमध्ये सुद्धा चिंता व्यक्त केली जाते। पुण्यामध्ये सुरक्षित पोलीस सुरक्षेचा व्यवस्था आहे का, हाही प्रश्न विचारला जातोय। कारण महाविद्यालयांमधला प्रकार ताजा असतानाच आज पुण्यातल्या वानवडी भागामध्ये एक खासगी इंग्लिश स्कूल आहे, त्या इंग्लिश स्कूल मधला हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। दुसरा प्रकार जो आहे तो वारजे माळवाडी भागातला आहे, ज्या ठिकाणी गुड टच बॅड टच या सगळ्या कार्यक्रमामध्ये ही घटना समोर आली आहे। त्यामुळे नेमक्या अशा किती घटना आता इथे घडतायत असा प्रश्न निर्माण झालाय। त्यावर चिंता जी आहे ते पालक व्यक्त करतायत। आता यावर पोलिसांकडून काय कारवाई होते तेही पाहावं लागेल। मात्र या प्रकरणामध्ये एकाला अटक करण्यात आलेली आहे आणि वारजे माळवाडी घटनेत सुद्धा गुन्हा दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरंय बालाजी, पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणारच आहे। मात्र त्याही पेक्षा महत्त्वाचं असणार आहे ते अशा घटना होऊच नयेत, थांबाव्यात म्हणून नेमकी काय उपाययोजना केली जाते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।